आज आपण हिवाळा विशेष ताज्या मटारचे 5 वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत। कमी वेळेत झटपट हे पदार्थ बनवून तयार होतात। यामध्ये काही जेवणाचे आणि नाश्त्याचे पदार्थ आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे। वाटाणा मी कच्चाच घेतलेला आहे, शिजवून आपल्याला वाटाणा घ्यायचा नाही। आता हा वाटाणा आपल्याला मिक्सर जार मध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचा आहे। वाटाणा जास्त बारीक वाटायचा नाही, तो जाडसरच राहायला हवा आणि अख्खा वाटाणा सुद्धा राहायला नको। या पद्धतीने आपल्याला वाटाणा वाटून घ्यायचा आहे। इथे वाटाणा मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे। या पद्धतीने आपल्याला वाटाणा जाडसर बारीक करून घ्यायचा आहे। अख्खे वाटाणे यामध्ये राहायला नको। आता यासाठी लागणार आपण वाटण तयार करूया। इथे मी हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 2 आल्याचे तुकडे, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। धणे मी भाजून घेतलेले आहेत आणि जिरे कच्चेच घेतलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। याचं इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे सगळं वाटण आपण वापरणार नाहीये, 2 रेसिपीसाठी याचा आपण वापर करणार आहोत। आता एका बाउलमध्ये बारीक करून घेतलेला वाटाणा घालायचा आहे। त्यानंतर इथे मी 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते 2 चमचे घालायचे आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। मिरची पावडर कमी घाला, कारण आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1/4 कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला तांदळाचे पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे वाटाण्याचे वडे खुसखुशीत तयार होतील। आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही, गरज वाटली तर पाणी घाला। इथे मला अजिबात पाण्याची गरज वाटलेली नाहीये। या पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित। इथे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असायला हवी, घट्ट, पातळ नको किंवा सॉफ्ट देखील नको आणि पाणी अजिबात घालायचं नाही। मी इथे पाणी वापरलेलं नाहीये। जर तुम्हाला गरज वाटली तरच घाला, 1 ते 2 चमचे, त्यापेक्षा जास्त नाही। आता थोडंसं पीठ घेऊन आपल्याला अशा प्रकारे वडा थापून घ्यायचा आहे। जास्त जाड वडा थापायचा नाही, पातळ असा आपल्याला या वाटाण्याचा वडा थापून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता वडा थापून झालेला आहे। आता आपण वडे फ्राय करून घेऊया। ते गरम तेलामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत। मीडियम फ्लेमवरती गोल्डन होईपर्यंत वडे छान तळून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवरतीच वडे तळायचे आहे, म्हणजे आतपर्यंत छान वडे तळले जातील आणि खुसखुशीत वडे तयार होतील। दोन्ही बाजूंनी आता आपण वडे तळून घेऊया। इथे मी वडे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत। वडे मीडियम फ्लेमवरतीच फ्राय केलेले आहेत। मस्त असे खुसखुशीत वडे फ्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल। वडे आपण काढून घेऊया। आता या पद्धतीने आपण सगळे वडे फ्राय करून घेऊया। इथे मस्त असे वाटाण्याचे वडे तयार झालेले आहेत। अगदी कमी वेळात बनवून तयार होतात। नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे, एकदा नक्की बनवून बघा। बाहेरून अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत वडे तयार होतात आणि आतून मऊ असे वडे तयार होतात। तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते, मस्तच। दुसरा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 कप वाटाणे घेतलेले आहेत। हे वाटाणे शिजवून घेतलेले नाही, कच्चेच वाटाणे घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहे। तमालपत्र सुद्धा छान तेलामध्ये लाल करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत। कांदे छान मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा करपवायचा नाही, नाहीतर भाजीची टेस्ट बदलेल। या पद्धतीने आपल्याला गोल्डन होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे, अर्धा चमचा। ती सुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे, कच्चापणा जाईपर्यंत। इथे आपण वाटाण्याची मस्त अशी भाजी करतोय। अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते। त्यानंतर इथे मी खोबरं भाजून ते मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे। 4 चमचे इथे मी खोबरं घातलेलं आहे। ते खोबरं छान तेलामध्ये आता परतवून घेऊया। खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे खोबरं जास्त वेळ तेलामध्ये परतवायची गरज नाही। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा काळा मसाला घालायचा आहे आणि अगदी अर्धा चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे। पावभाजी मसाला या भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीला छान चव येते। तुमच्याकडे नसेल तर नाही घातलात तरीही चालेल। आता सगळे कोरडे मसाले तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती, ती घालायची आहे आणि मस्त असा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे।
इथे मसाला मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा दुधावरची साय घालायची आहे। साय स्किप करू नका, साय घातल्यामुळे या भाजीला आणखीन छान चव येते। आता ही साय सुद्धा मस्त या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। इथे साय मसाल्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। मस्त असा मसाला भाजून तयार आहे। आता यामध्ये आपल्याला वाटाणा घालायचा आहे। आता वाटाणा सुद्धा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। वाटाणा तुम्ही आधी शिजवून सुद्धा घेऊ शकता। मी इथे वाटाणा शिजवून घेतलेला नाहीये। वाटाणा शिजवून नाही घेतला तर भाजी शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण जर आधी वाटाणा शिजवून घेतला तर भाजी लवकर तयार होते। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त घाला, कारण आपण इथे कच्च्या वाटाण्याचा वापर केलेला आहे। वाटाणा शिजल्यानंतर हे पाणी आटतं त्यामुळे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। सुरुवातीला भाजी तुम्हाला पातळ जरी वाटत असली तरी वाटाणा शिजल्यानंतर भाजी खूप घट्ट होते। अर्धवट झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। पूर्ण झाकण झाकायचं नाही, नाहीतर भाजीला कट येत नाही त्यामुळे। आता इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकाल पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे। वाटाणा मस्त असा शिजलेला आहे। या पद्धतीनेच आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, तेव्हाच भाजी चवीला छान लागेल। जास्त पातळ वाटाण्याची भाजी करू नका। मस्त अशी इथे वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा। अगदी कमी वेळात भाजी बनवून तयार होते आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागते। मस्त अशी वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। तिसरा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे। वाटाणा कच्चाच घेतलेला आहे, वाटाणा शिजवून घेतलेला नाही। आता हा वाटाणा आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचा आहे आणि जाडसर आपल्याला वाटाणा बारीक करून घ्यायचा आहे। जास्त बारीक करायचा नाही किंवा अख्खा वाटाणा सुद्धा ठेवायचा नाही। जाडसर असा वाटाणा वाटून घ्यायचा आहे मिक्सरवरती। या पद्धतीने ते मी जाडसर वाटाणा बारीक करून घेतलेला आहे। आता त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे मी कच्चेच घेतलेले आहेत आणि धणे भाजून घेतलेले आहेत। आता या सगळ्यांचं आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने। या वाटणामुळे वाटाण्याच्या भज्यांना छान चव येते। इथे आपण वाटाण्याची भजी करणार आहोत, त्यासाठी एका बाउलमध्ये बारीक केलेले वाटाणे घालायचे आहेत। त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यामधलं 2 चमचे वाटण घालायचं आहे। सगळं वाटण घालू नका। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यापेक्षा जास्त यामध्ये मसाले घालू नका। त्यानंतर 1/4 कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता हे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तांदळाच्या पिठामुळे वाटाण्याची भजी छान कुरकुरीत होतात, त्यामुळे तांदळाचं पीठ घाला। आता सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालू नका, थोडंसं पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे। जास्त पातळ केलं तर भजी खूप तेलकट होतील, त्यामुळे पीठ जास्त पातळ करायचं नाही। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल, इतपत आपल्याला हे पीठ घट्ट ठेवायचं आहे, म्हणजे भजी छान कुरकुरीत तयार होतील, तेलकट होणार नाहीत। कन्सिस्टन्सी बघू शकाल या पद्धतीने ठेवायची आहे। इथे पीठ तयार झालेलं आहे, तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहेत। छोटी छोटी भजी आपल्याला सोडून घ्यायची आहे, जास्त मोठी भजी तयार करू नका। आता मीडियम फ्लेमवरती मस्त भजी गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत। आता एका बाजूने भजी छान फ्राय झालेली आहेत। आता भजी पलटी करून दुसऱ्या बाजूनेही छान फ्राय करून घेऊया। मीडियम फ्लेमवरतीच भजी फ्राय करायची आहेत, म्हणजे आतपर्यंत छान भजी फ्राय होतील, कच्ची राहणार नाहीत। इथे भजी छान गोल्डन होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेली आहेत। मस्त अशी वाटाण्याची भजी फ्राय झालेली आहेत। आता भजी आपण काढून घेऊया। या पद्धतीने वाटाण्याची भजी एकदा बनवून बघा, अगदी कमी वेळात भजी बनवून तयार होतात आणि चवीला अगदी अप्रतिम लागतात। मस्त अशी भजी तयार झालेली आहेत। सगळी भजी आपण फ्राय करून घेऊया। इथे मी सगळे भजी तयार करून घेतलेले आहेत। मस्त असे वाटाण्याचे भजी तयार झालेले आहेत। बाहेरून अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत, तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते। मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत वाटाण्याचे भजी तयार झालेले आहेत। मस्तच।
चौथा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे 2 कप. त्यामध्ये आपल्याला 1 कप वाटाणा घालायचा आहे आणि वाटाणा नरम होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजवायचा नाही, हलकासा नरम व्हायला हवा इतपत आपल्याला वाटाणा शिजवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती. अगदी 1 मिनिटात वाटाणा शिजतो, म्हणजेच नरम होतो. जास्त वाटाणा आपल्याला शिजवायचा नाही. इथे वाटाणा नरम झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि यामधलं पाणी काढून वाटाणा थंड करून घ्यायचा आहे. व्यवस्थित इथे वाटाणा नरम झालेला आहे. आता वाटाणा थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे. यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही. त्यानंतर यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 2 अद्रकचे तुकडे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे घालून याचं जाडसर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरवरती. या पद्धतीने जास्त बारीक वाटण तयार करायचं नाही किंवा जास्त जाडसुद्धा वाटाणे राहायला नकोत. आता एका बाउलमध्ये आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. इथे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मीडियम सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळायचं आहे. जास्त घट्ट पीठ मळायचं नाही, नाहीतर पराठे सॉफ्ट होणार नाहीत. त्यामुळे मीडियम सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला पीठ सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. आता पीठ आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यामध्ये जिरे घालायचे नाहीत फोडणीला, कारण आपण वाटणामध्ये जिरे घातलेले आहेत त्यामुळे. आता कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन करायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट व्हायला हवा. इथे कांदा तुम्ही बघू शकाल ट्रान्सपरंट झालेला आहे. इतपत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे, पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. लाल मिरची पावडर कमी घाला, कारण आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. तुम्हाला जर लाल मिरची पावडर वरतून घालायची नसेल तर नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित हे मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर वाटाण्याचं जे वाटण तयार करून घेतलं होतं आपण ते घालायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आणखीन हे सारण चटपटीत हवं असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. चाट मसाला, आमचूर पावडर ऐवजी तुम्ही इथे 1 चमचा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. आता इथे सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे पराठ्यासाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे. सारण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे पीठ सुद्धा भिजलेलं आहे. आता परत एकदा पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे पराठे मस्त तयार होतील. आता पीठ मळून झालेलं आहे. आता पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया. जेवढा पराठा तुम्हाला तयार करायचा आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे. इथे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता या पद्धतीने आपण सगळे पिठाचे गोळे तयार करून घेऊया. इथे मी सगळे पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे. याला सुकं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि जसं आपण पुरणपोळीसाठी उंडा तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे. आधी आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला सारण भरता येईल. इथे मी पारी तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जे आपण सारण तयार करून घेतलं होतं ते 1.5 चमचा घालायचं आहे, म्हणजे जेवढं बसेल तेवढं घालायचं आहे, जास्त सुद्धा घालू नका. आता याला आपल्याला सारण आतमध्ये दाबत व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. जसा पुरणपोळीचा उंडा तयार करतो त्या पद्धतीनेच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. वरती जे काही एक्स्ट्राचं पीठ निघेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे मी एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून झाल्यानंतर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. इथे आपले पराठेसाठी लागणारा उंडा तयार झालेला आहे. आता या उंड्याला आपल्याला कोरडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पराठा लाटायला घ्यायचा आहे. पराठा आपण लाटून घेऊया. जास्त जाड पराठा ठेवायचा नाही किंवा जास्तच पातळ सुद्धा नाही. पराठा आपण लाटून घेऊया. सर्व बाजूंनी पराठा लाटायचा आहे, म्हणजे शेवटपर्यंत सारण जाईल. तुम्ही बघू शकाल इथे मस्त असा पराठा मी लाटून घेतलेला आहे. जास्त जाड ठेवलेला नाहीये किंवा जास्त पातळ सुद्धा लाटलेला नाही. इथे वाटाण्याचा पराठा लाटून तयार आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. ते मस्त असा पराठा तयार झालेला आहे. इथे तवा मी गरम करून घेतलेला आहे. आता तव्यावरती आपल्याला पराठा घालायचा आहे.
खालच्या बाजूने पराठा भाजल्यानंतरच आपल्याला पराठा टर्न करायचा आहे, लगेच पराठा टर्न करायचा नाही। आता पराठा आपण टर्न करून घेऊया आणि याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता, मी तेल लावलेलं आहे। सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर पराठा परत टर्न करून आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावायचं आहे आणि मस्त असा खरपूस आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी। हा पराठा फुगणार नाही, कारण आपण वाटाण्याचं जे वाटण तयार केलं होतं त्यामध्ये जाडसर वाटाणे राहिलेले असतात, जास्त आपण बारीक वाटण तयार केलेलं नाही, त्यामुळे लाटताना पराठा फुटतो आणि नंतर फुगत नाही, पण खायला अगदी अप्रतिम लागतो जरी पराठा फुगला नाही तरीही। आता दोन्ही बाजूंनी पराठा छान मी भाजून घेतलेला आहे, खरपूस असा पराठा काढून घेऊया। या पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेऊया। इथे मी सगळे पराठे तयार करून घेतलेले आहेत। अगदी मस्त खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत असे वाटाण्याचे पराठे तयार झालेले आहेत। अगदी मस्त हे पराठे लागतात, तुम्ही बघू शकाल आतपर्यंत कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे। मस्त असा वाटाण्याचा पराठा तयार झालेला आहे। या पद्धतीने एकदा पराठा नक्की बनवून बघा, मुलंसुद्धा आवडीने खातील एवढा हा चविष्ट तयार होतो। पाचवा पदार्थ आपण भरपूर लेयर्स असलेली मटार कचोरी बनवणार आहोत। कचोरी बनवण्यासाठी इथे 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे, मैदा चाळून घ्यायचा आहे। वाटी आणि कपाचं प्रमाण सारखंच आहे, कपाने जरी 2 कप मैदा घेतला तरीही सारखाच भरेल। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वितळलेलं तूप घालायचं आहे। हे तूप वितळलेलं आहे पण गरम नाही। यामध्ये मी 4 चमचे तूप घातलेलं आहे। हे तूप आपल्याला या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त तूप घालू नका, जास्त तूप जर घातलं तर कचोरी खूप तेलकट होईल, त्यामुळे व्यवस्थित आता मैद्यामध्ये मी तूप चोळून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त सॉफ्ट किंवा जास्त घट्ट मळायचं नाही, मीडियम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त जर सॉफ्ट मळलं तर त्याला लेयर सुटणार नाहीत आणि जास्तच जर घट्ट मळलं तर खुसखुशीत कचोरी होणार नाही, कडक होईल, त्यामुळे मीडियम सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळायचं आहे। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे मीडियम सॉफ्ट असं, तुम्ही बघू शकाल असंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट पीठ मळायचं नाही। आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। आता पीठ भिजते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। इथे मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे। हा वाटाणा आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचा आहे। इथे वाटाणा मी कच्चाच घेतलेला आहे, वाटाणा शिजवून घ्यायचा नाही। आता मिक्सरवरती वाटाणा जाडसर वाटून घ्यायचा आहे, याची अजिबात बारीक पेस्ट तयार करायची नाही। अशा प्रकारे वाटाणा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे। इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे फुलले की त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मीडियम फ्लेमवरती कांदा परतवून घ्यायचा आहे। कांदा जास्त आपल्याला शिजवायचा नाही किंवा गोल्डन होईपर्यंत भाजायचा नाही, थोडासा क्रंची राहायला हवा कांदा, म्हणजेच फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये कांदा परतवून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। तुम्ही इथे हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा घालू शकता। इथे मी हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत, किंवा तुम्ही याऐवजी लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा कोथिंबीर, लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे, ती सुद्धा छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चाट मसाला स्किप करू नका, त्याने या सारणाला खूप छान चव येते, चटपटीतपणा येतो। मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे वाटाणे मिक्सरवरती वाटून घेतले होते ते घालायचे आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यांसोबत। आता हे वाटाणे आपल्याला शिजवत बसायची गरज नाही, हे सगळं मसाल्यांमध्ये वाटाण्याचं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे, कारण जेव्हा आपण कचोरी फ्राय करू तेव्हा हे सारण शिजेल, त्यामुळे इथे सारण आपलं तयार झालेलं आहे। सारण थंड करून घ्यायचं आहे। इथे पीठ सुद्धा भिजलेलं आहे, 10 मिनिटं झालेली आहेत। व्यवस्थित एकदा पीठ मळून घ्यायचं आहे। आता या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। चपाती करण्यासाठी जेवढा आपण गोळा तयार करतो त्यानुसारच आपल्याला पीठ घेऊन त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त मोठा गोळा तयार करायचा नाही, नाहीतर खूप मोठी चपाती होईल। इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे। आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। त्यासाठी या गोळ्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून हे पीठ पोळपोटाला चिटकू नये यासाठी। आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच लाटायची आहे, जाड ठेवायची नाही किंवा जास्तच पातळ करायची नाही। या पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। यापेक्षा जास्त मोठी चपाती लाटू नका, तुम्ही बघू शकाल जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे।
आता यावरती आपल्याला 1 चमचा वितळलेलं तूप घालायचं आहे। घट्ट तुपाचा वापर करू नका, जर घट्ट तूप वापरलं तर खूप जास्त तूप लागलं जाईल आणि कचोरी खूप तेलकट होईल, त्यामुळे वितळलेलं 1 चमचा तूप वापरायचं आहे। पूर्ण चपातीला तूप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती सुका मैदा घालायचा आहे। या पद्धतीने कचोरी तयार करताना पोळीला तूप आणि मैदा लावला तर कचोरी खुसखुशीत तर तयार होतेच, पण कचोरीला भरपूर लेयर सुटतात। आता जो आपण मैदा घातला होता तो हाताने पूर्ण पोळीवरती आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। पोळीच्या 2 कडा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे आपल्याला एकावरती एक ठेवायचे आहेत, दोन्ही बाजूने अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचे आहेत। आता जे दुमडलेला भाग आहे त्यावरती सुद्धा आपल्याला अर्धा चमचा वितळलेलं तूप लावायचं आहे। यापेक्षा जास्त तूप लावू नका, नाहीतर कचोरी खूप तेलकट होईल। आता हे तूप व्यवस्थित सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला सुका मैदा घालायचा आहे। या प्रोसेसने कचोरी तयार केली तर कचोरीला भरपूर लेयर सुटतात आणि मस्त कचोरी तयार होते। आता हा मैदा सुद्धा पसरवून घ्यायचा आहे। आता परत एकदा आपल्याला याला फोल्ड करायचं आहे। एकावरती एक ठेवून आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचे, व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे पूर्णपणे व्यवस्थित एकावरती एक ठेवून आपल्याला पोळी फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने। आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे, थोडंसं पातळ करायचं आहे कारण हे खूप जाड आहे, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। थोडंसं पातळ करायचं आहे, जास्त सुद्धा पातळ लाटायचं नाही। आता उभं आपण लाटून घेतलेलं आहे, आता आडवं सुद्धा आपल्याला लाटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घ्यायचं, जास्त जाड आपल्याला ठेवायचं नाही। आता इथे लाटून घेतलेलं आहे। आता अर्धा चमचा वितळलेलं तूप घालायचं आहे। तूप व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने वितळलेलं तूप आणि सुका मैदा घालून कचोरी तयार केली तर कचोरी खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स असलेली अशी तयार होते। पण जर तुम्ही याऐवजी साठ्याचा जर वापर केला तर कचोरी खूप तेलकट होते, त्यामुळे आज आपण साठ्याचा वापर न करता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कचोरी बनवत आहोत। आता तूप आणि मैदा घालून झाल्यानंतर मैदा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। घट्ट रोल तयार करायचा, अजिबात यामध्ये हवा भरायला नको, नाहीतर व्यवस्थित कचोरीला लेयर्स येणार नाहीत। रोलला थोडंसं आपल्याला हाताने रोल करून घ्यायचं आहे, म्हणजे रोल व्यवस्थित तयार होईल। इथे रोल तयार करून झालेला आहे, तुम्ही बघू शकाल भरपूर लेयर्स आलेले आहेत। आता या रोलचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। तर चाकूच्या मदतीने आपण याचे 2 समान भाग करून घेऊया। जर एकाच भागाची आपण कचोरी तयार केली तर ती खूप मोठी तयार होईल, त्यामुळे आपण या रोलचे 2 भाग तयार केलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकाल भरपूर लेयर्स आलेले आहेत। या पद्धतीने एकदा कचोरी बनवून बघा, भरपूर लेयर्स असलेली कचोरी तयार होते आणि खुसखुशीत कचोरी तयार होते। आता जी बाजू आपण कट केली होती ती बाजू वरती ठेवून हाताच्या मदतीने आपल्याला दाबून घ्यायची आहे अशा प्रकारे, म्हणजे कचोरी तयार झाल्यानंतर कचोरीला भरपूर लेयर सुटतील। आता तीच बाजू वरती ठेवून आपल्याला याची जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे। एकदम जाड ठेवायची नाही किंवा जास्त पातळ नाही, मीडियम अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे या पद्धतीने। इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे, तुम्ही लेयर्स बघू शकता, भरपूर लेयर्स आलेले आहेत। या पद्धतीने लेयर्स यायला हव्या, म्हणजे कचोरी छान तयार होईल। आता यावरती आपल्याला सारण भरायचं आहे। आता तयार केलेली पुरी हातावरती ठेवून यामध्ये आपल्याला सारण भरायचं, जेवढं सारण बसतंय तेवढं भरायचं आहे, जास्त सुद्धा सारण भरू नका। इथे मी 1.5 चमचा सारण भरलेलं आहे। आता आपण जसं मोदक पॅक करतो तसं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे, फक्त याला कळ्या पाडायच्या नाहीत। तुम्ही बघू शकाल जसं पराठ्यासाठी आपण सारण भरतो त्या पद्धतीने सारण भरून पॅक करून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे। आणि वरती जे काही एक्स्ट्राचं पीठ उरेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे मी एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित आपल्याला हे उरलेलं पीठ पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे यामधलं सारण बाहेर येऊ नये यासाठी। आता व्यवस्थित आपल्याला कचोरी पॅक करून घ्यायची आहे आणि हातावरती थोडासा गोलाकार द्यायचा आहे, जास्त सुद्धा कचोरी दाबायची नाही, नाहीतर याच्या ज्या लेयर्स आहेत त्या दबल्या जातील आणि त्या तेलामध्ये सुटणार नाहीत, त्यामुळे कचोरीला लेयर्स येणार नाहीत। इथे मी एक कचोरी तयार करून घेतलेली आहे। या पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या तयार करून घेऊया, मस्त अशा कचोऱ्या तयार होतात। या पद्धतीने कचोरी तयार केली तर कचोरीला भरपूर लेयर्स सुटतात। इथे मी सगळ्या कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता कचोरी आपण फ्राय करूया, त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल जास्त गरम करायचं नाही, कोमट तेलातच आपल्याला कचोऱ्या घालायच्या आहेत, म्हणजे कचोरीला लेयर सुटतील। गरम तेलामध्ये कचोरी फ्राय करायची नाही, नाहीतर कचोरीला लेयर सुटणार नाहीत। मीडियम फ्लेमवरतीच कचोरी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकाल कचोरीला लेयर सुटायला लागलेले आहेत। आता कचोरी टर्न करून मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। हाय फ्लेमवरती कचोरी फ्राय करायची नाही, नाहीतर कचोरी आतून कच्ची राहील। इथे मी मीडियम फ्लेमवरती कचोरी गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे। या पद्धतीने कलर येईपर्यंत आपल्याला कचोरी फ्राय करून घ्यायची आहे।
मस्त अशा कचोरीला लेअर सुटलेले आहेत आणि खुसखुशीत कचोरी तयार झालेली आहे। मीडियम फ्लेमवरती कचोरी फ्राय करायची म्हणजे ती आतून कच्ची राहत नाही। इथे मी कचोरी फ्राय करून घेतलेली आहे। आता उरलेल्या कचोऱ्या सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। इथे मी सगळ्या कचोऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही कचोरीला लेयर्स बघू शकता, भरपूर लेयर्स आलेले आहेत। त्याचबरोबर कचोरी अगदी खुसखुशीत झालेली आहे। मस्त अशी कचोरी तयार झालेली आहे आणि यामधलं सारण सुद्धा मस्त शिजलेलं आहे। मीडियम फ्लेमवरती कचोरी फ्राय केली की कचोरी सुद्धा छान फ्राय होते आणि त्यामधलं सारण सुद्धा शिजतं, कारण आपण इथे कच्च्या वाटाण्याचा वापर केलेला आहे। मस्त अशी खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेली कचोरी तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा।